नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज मी सिंधुदुर्गात जो नवा विमानतळ सुरू होणार आहे, चिपी विमानतळ असं त्याचं नाव आहे, त्याच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने जो श्रेयवाद रंगला आहे त्या निमित्ताने थोडं बोलणार आहे. अर्थात तो विमानतळ हा आम्हीच उभारला किंवा आमच्यामुळे झाला असं श्रेय घ्यायला अनेक जण गेल्या 2-3 वर्षापासून प्रयत्नशील आहेत. आणि तुम्हाला आठवत असेल तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकार नव्हतं आणि देवेंद्र फडणवीस सरकार होतं. त्या काळामध्ये सुद्धा हा वाद उफाळून आलेला होता, कारण तेव्हा सिंधुदुर्गातले नारायण राणे यांचे कट्टर विरोधक जे 2014च्या सुमाराला राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत आले, ते दीपक केसरकर हे फडणवीस सरकारमध्ये मंत्री होते आणि त्यांनीही ते विमान एक दिवस त्या चिपी विमानतळावर विमान उतरवून लवकरच हा विमानतळ सुरू होणार अशी घोषणा गर्जना केलेली होती. दरम्यान ते काय सुरू होऊ शकलं नाही. त्यालाही आता 4-3 वर्ष होऊन गेलेली आहेत आणि तेव्हाही हा विमानतळ आपणच सुरू करतोय असा दावा केसरकर यांनी केल्यानंतर राणे आणि त्यांची मुलं ही खवळून त्यांच्यावर बोललेली होती की असं एक काय विमान उतरवलं आणि उडवलं म्हणून काय सिंधुदुर्गात विमान वाहतूक सुरू होणार नाही, असं तेव्हाही खडाजंगी उडालेली होती. पण तेव्हा राणे काँग्रेस पक्षात होते, त्यांचे चिरंजीव काँग्रेस पक्षाचे आमदार होते. आता ते सगळे भाजपत आलेले आहेत. पण हे वैर चालू आहे, शिवसेना आणि नारायण राणे ह्या दोघांमधलं हाडवैर आणि खडाजंगी आज पण तशीच्या तशी चालू आहे. फक्त आता पलीकडच्या बाजूला दीपक केसरकर नाही आहेत, कारण त्यांना शिवसेनेचं सरकार मुख्यमंत्री नसताना मंत्रिपद मिळालं होतं, पण शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आणि केसरकर यांचं मंत्रिपद गेलं. आता त्यांच्या जागी राणे विरोधाची जी ढाल आहे किंवा झेंडा आहे हे घेऊन तिथले स्थानिक आमदार वैभव नाईक आणि तिथले स्थानिक खासदार विनायक राऊत उभे राहिलेले आहेत. आणि हा विमानतळ आपल्यामुळेच कसा पूर्ण झाला, त्यामुळे त्याचं श्रेय नारायण राणेने घेऊ नये आणि नारायण राणेंना उद्घाटनाला यायची गरज पण नाही, पण मुख्यमंत्री आले पाहिजेत असं हिरिरीने युक्तिवाद विनायक राऊत करत आहेत. आणि विनायक राऊत यांनी यासाठी पत्रकार परिषद घेऊन किंवा पत्रकारांच्या वक्तव्याच्या माध्यमातून जे काही युक्तिवाद केले, त्यामुळे असं वाटतं की महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आलं आणि मगच हा चिपी विमानतळ तयार झालेला आहे. म्हणजे उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्री झाले नसते तर कदाचित आजही चिपी विमानतळ हा झालाच नसता आणि तिकडे काय ते आंब्या काजूची फणसाची झाडंच आपल्याला दिसली असती. पण विनायक राऊतना एक सांगायचं आहे की तुमचेच दीपक केसरकर हे त्या विमानतळावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना विमान घेऊन उतरले होते आणि उडाले सुद्धा होते. त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यानंतरच काहीतरी झालं आहे असं सांगण्याचा जो युक्तिवाद आहे तो तुम्ही तुमच्याच आडनाव बंधूंच्या पंक्तीत बसून केल्यासारखा वाटतो. कारण आपण त्याचा फॉलोअप कसा केला, तुम्ही कधीपासून फॉलोअप करायला लागलात? 2014पर्यंत त्या विभागाचे खासदार निलेश राणे हे राणेंचे पुत्र होते. 2014मध्ये तुम्ही लोकसभेत निवडून गेलात आणि तुम्ही फॉलोअप केला असेल हे कोणी नाकारू शकत नाही. पण तरीही तो विमानतळ जर महाराष्ट्र सरकारच्या पैशातून खर्चातून प्रयत्नातून उभा राहिला असं म्हणायचं असेल तर तो मागल्या 1.5 वर्षात उभा राहिलेला नाही. तुम्ही सिंधुदुर्गाचे खासदार झालात आणि त्यानंतर प्रयत्न केले असतील, पण तरीही त्यामध्ये जी महाराष्ट्र सरकारने केलेली गुंतवणूक आहे आणि जेवढे सगळे प्रयत्न 14 पासून 19 पर्यंत झाले तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नव्हते. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस होते आणि त्यांनी तो विमानतळ व्हावा म्हणून शासकीय पातळीवर जे प्रयत्न केले त्यामुळेच महाराष्ट्र सरकारच्या पैशातून चिपी विमानतळ इतक्या वेगाने पुढे काम सरकू शकलं. मी त्या पत्रकार परिषदेत बघत होतो. विनायक राऊत कुठच्या तरी कोणाला प्रश्न विचारून त्याचं उत्तर घेऊन आले होते आणि राणेंच्या काळापर्यंत 14% काम झालं होतं. 14% काम झालं होतं आणि त्यामुळे राणेंना या विमानतळाचं श्रेय मिळू शकत नाही असा दावा विनायक राऊत करत होते आणि सगळं श्रेय गेल्या 7 वर्षात ते खासदार असल्यामुळे त्यांनाच मिळालं पाहिजे असा त्यांचा दावा आहे. 14% याचा अर्थ 86% श्रेय हे फक्त मलाच आहे असं त्यांचा दावा असेल तर तोही चुकीचा आहे की 86%साठी जर तुम्ही सगळं श्रेय स्वतःकडे घेणार असाल तर पहिल्यांदा मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कडकडीत निषेध करा. कडकडीत निषेध करा. याचं कारण असं की तुमचेच माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यांनी मध्यंतरीच्या काळात मुंबईतल्या अनेक मेट्रोचं उद्घाटन केलं. ते मेट्रो जे काय उभे राहिलेत मुंबईत वेगवेगळ्या मेट्रो नंबर 1 मेट्रो नंबर 2 3 काय जे आणि त्याची उद्घाटनं केली ते गेल्या 1.5 वर्षात उभे राहिले नाहीत. त्यातलंही 80 85 90% काम हे देवेंद्र फडणवीस यांच्या काळात अत्यंत वेगाने झालं. तुमचे पक्षप्रमुख आहेत त्यांनी त्याची जी काय तिथे कारशेड होणार होती गोरेगावमध्ये आरे कॉलनीमध्ये त्यात मोडता घातला आणि त्यामुळे मेट्रोचं काम लांबलं. अन्यथा फडणवीस मुख्यमंत्री असतानाच एखाद दुसऱ्या मेट्रोचं काम पूर्णसुद्धा होऊन गेलं असतं. आजसुद्धा मेट्रो कारशेडचं काम अडखळलेलं आहे. त्याचं श्रेय तुमच्या पक्षप्रमुखांना नक्की आहे. पण बाकी जे मुंबई आणि MMRDAच्या रिजनमध्ये मोठ्या प्रमाणावर मेट्रोचं काम झालं त्याचं 80-90% श्रेय कोणाचं आहे? ते देवेंद्र फडणवीस हे आधीच्या 5 वर्षात मुख्यमंत्री होते त्यांचं आहे. त्यासाठी परवानग्या घेणं, त्यासाठी वेगवेगळे प्रस्ताव करणं, त्यासाठी निधी उभारणं हे सगळे उपद्व्याप उद्धव ठाकरे यांनी केले नाहीत. ते सगळे उपद्व्याप देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. आणि जेव्हा यातल्या 1-2 मेट्रोची काहीतरी उद्घाटनं एकाच दिवशी उद्धव ठाकरे यांनी केली त्या दिवशी साधं या माजी मुख्यमंत्र्याला समारंभाचं आमंत्रण देण्याचं औदार्य महाविकास आघाडीने दाखवलं नाही. हां, काँग्रेसचे राष्ट्रवादीचे सगळे मंत्री तिथे अगत्याने हजर होते. त्या सगळ्यांचं या सगळ्या मेट्रोमधलं योगदान किती होतं? श्रेयाच्या गोष्टी जेव्हा विनायक राऊत करता तुम्ही तेव्हा ते फक्त चिपीपुरतं करून चालत नाही, ते सगळ्या बाबतीत बघायला लागतं. आता जे काय तो समृद्धी महामार्ग मुंबई नागपूर चालू आहे त्याचं इतके टक्के काम झालं, इतकं राहिलं आहे, एवढं झालं आहे आणि इतका टप्पा असं एकनाथ शिंदे जाऊन जाऊन दाखवतात. तो कधी गेला? 1.5 वर्षात सुरू झाला. 1.5 वर्षात सुरू झाला का नाही? त्याची सुरुवातच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झाली आणि आधीच्या 5 वर्षात जे वेगाने काम झालं आहे त्याचं श्रेय घ्यायला एकनाथ शिंदे तिथे जात असतात. तेव्हा आपण काय केलं हे जेव्हा सांगता तुम्ही त्या इतरांनी काय केलं तेही विसरून चालत नाही. नारायण राणेंच्या किंवा निलेश राणेच्या काळात 14% झालं हे जे आकडे सांगता तेव्हा तेही आपल्या मुख्यमंत्र्यांना जाऊन सांगा की अहो तुम्ही याचं उद्घाटन करताय मेट्रोचं, पण याचं 80%, 75%, 65% काम हे देवेंद्र फडणवीस यांच्या काळात झालेलं आहे आणि त्यांना तर तुम्ही साधं आमंत्रण पण देत नाही, श्रेय नका देऊ, त्यांचं नाव पण नका टाकू दगडावर त्या, पण निदान समारंभाचं आमंत्रण द्या. विनायक राऊत तुम्हाला माहिती आहे त्या सगळ्या मेट्रोचं काम मार्गी लावणारा जो मुख्यमंत्री होता, आज विरोधी नेता आहे तो, त्याचं नाव देवेंद्र फडणवीस. तो ह्या मेट्रो आणि त्यांचे कुठचे मार्ग आहेत अशा 2-3 मेट्रोंच्या
मार्गाचं उद्घाटन तुमचे लाडके मुख्यमंत्री करत होते, तेव्हा त्याचा मूळ शिल्पकार काय करत होता माहिती आहे त्याला? तुम्ही तर त्याला आमंत्रण दिलं नाही. पण त्या मेट्रोचा जो मूळ शिल्पकार आहे तो त्या दिवशी उद्घाटन समारंभाच्या वेळेला काय करत होता माहिती आहे तुम्हाला? विनायक राऊत. तो तुम्ही ज्या सरकार बनवले महाविकास आघाडी, त्या महाविकास आघाडीचा शिल्पकार इस्पितळातून शस्त्रक्रिया करून घरी परतला, त्याची विचारपूस करायला तो मेट्रोचा शिल्पकार गेला होता. त्याचं नाव देवेंद्र फडणवीस. हे तुम्ही रेडीमेड जे आहे त्याच्या फिता कापायला गेलात, पण ज्या महाविकास आघाडीमुळे मुख्यमंत्री झालात आणि सरकारात येऊन बसलात, त्याच तो शिल्पकार शरद पवार यांच्या 3 शस्त्रक्रिया झाल्या होत्या, त्यांची प्रकृती नाजूक होती, त्यांना भेटायला तुमचे मुख्यमंत्री गेले नाहीत. मेट्रो आणि चिपी विमानतळ सोडून द्या हो, पण महाविकास आघाडी नावाचा एक मोठा प्रयोग ज्या पवारांच्या शिल्पाकृतीसारखा उभा आहे आणि म्हणून सत्तेच्या खुर्च्या जे लोक उभवत आहेत ते सगळे मेट्रो प्रकरणात रमलेले होते. मेट्रोच्या उद्घाटन समारोहात तेव्हा त्या मेट्रोचा शिल्पकार जो होता तो महाविकास आघाडीच्या शिल्पकाराच्या तब्येतीची विचारपूस करायला सिल्वर ओकवर गेला होता. श्रेय बोलता तुम्ही? अहो, तुम्ही पवारांना श्रेय द्यायला गेला नाहीत, पण आपली सत्ता ज्यांनी घालवली त्याचीही आत्मीयतेने विचारपूस करायला देवेंद्र फडणवीस पोहोचले. याला औदार्य आणि सुसंस्कृतपणा म्हणतात. आज चिपी विमानतळाच्या निमित्ताने तुम्ही जे काही मोठमोठे युक्तिवाद आणि मुक्ताफळं उधळताय ना, त्याच्यावर प्रकाश पडणं आवश्यक होतं, म्हणून तो विषय घ्यायला लागला विनायक राऊत. मोठी पत्र आणून तुम्ही 14% कोणाचे दाखवता, तर मग मेट्रोच्या वेळेला किती टक्के कोणाचं हे का आठवलं नाही? का नाही आठवलं? तुमचे पूजनीय पक्षप्रमुख आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्यांना तरी का नाही आठवलं? ऑक्सिजन पाहिजे तेव्हा मात्र विरोधी पक्षांनी केंद्राकडून आणावा, औषधं लस आणावी, तेव्हा श्रेय कोण देणार? तेव्हा श्रेय कोण देणार? मेट्रो आणली की त्याचं श्रेय दिलं. ऑक्सिजन आणा, अधिकाधिक लस आणा, आरक्षण पण केंद्राने करावं, 50% मुदत काही ती मर्यादा वाढवून द्यावी, ते केंद्राने करायचं आणि श्रेय आम्ही घेणार. विनायक राऊत, गंमत नाही हो सगळी. एवढे सगळे लोक मूर्ख नसतात. एवढे लोक, सामान्य लोक आता मूर्ख राहिलेले नाहीत. कारण आरक्षण सुद्धा केंद्राने केलं पाहिजे, प्रत्येक गोष्ट केंद्राने केली पाहिजे आणि श्रेय घेताना मात्र सगळंच्या सगळं आमचं. तुमचं 14% 9% आहे, पण तुमचं नाही, श्रेय सगळं आमचं. हा जो युक्तिवाद आहे ना, तो तात्पुरता चालतो, माध्यमांसमोर चालतो, माध्यमांच्या बातम्यांमधून प्रसिद्धी मिळवायला चालतो, पण सामान्य माणूस त्याकडे बारकाईने बघत असतो. ज्या सिंधुदुर्गात राहताना तो आंबोलीचा घाट ओलांडला की बेळगावला जाऊन पोचता. बेळगावमध्ये काय झालंय बघा, महाराष्ट्र एकीकरण, मराठी अस्मिता, मराठी बाणा म्हणून 30-40 वर्ष राजकारण केलं, पण तिथल्या मराठी माणसाच्या दुरावस्थेविषयी काहीही केलं नाही. त्या मराठी माणसानेच महाराष्ट्र एकीकरण समितीला कसा धडा शिकवलाय बघा. ते मीडियासमोर बोलणं सोपं आहे, वाटेल ते बरळा. त्यांना काहीतरी जीभ घसरली, निशाणा, पलटवार असलं खोडेपणा करायचा असतो, ते तुम्हाला प्रसिद्धी देतील. पण सामान्य माणूस मतातून प्रतिक्रिया देतो. त्यामुळे
चिपी विमानतळात नारायण राणेंचा किती हिस्सा आहे, राऊतांचा किती हिस्सा आहे, वैभव नाईकांचा किती हिस्सा आहे, मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरेंचा हिस्सा किती आहे, हे सगळं बोलताना सावध राहा, सावध राहा. एक दिवस विमान उतरेल, आठवड्यातून कदाचित 2 किंवा रोज एखादी फेरी होईल, त्यापेक्षा जास्त तो विमानतळ चालणार नाही आहे. आणि कोकणातला सामान्य मतदार त्या विमानतळामुळे मतं देईल असं पण नाही आहे. पुढाऱ्यांची सोय, स्पेशल विमान घेऊन गेला किंवा विमानाने झटपट गेला. लाखो मतदार आहेत कोकणामध्ये, लाखो मतदार आहेत आणि ते तुमच्याकडे बारकाईने लक्ष ठेवत आहेत, बारकाईने लक्ष ठेवत आहेत. आत्ता गणपतीसाठी जाणाऱ्या येणाऱ्यांचे हाल चालू आहेत ना, त्यांना विमानाशी संबंध नसतो, घेणं देणं नसतं. तेव्हा तुम्ही विमानतळाच्या उद्घाटनावरून कितीही आणि कसलंही राजकारण करा आणि कसलीही श्रेय घ्या, श्रेय शेवटी मताच्या मोजणीतून कळत असतं कोणाचं किती, कोणाचं किती. आणि अगदी ताजं उदाहरण मी म्हणून बेळगावचं सांगतो. जरा आंबोलीचा घाट ओलांडा, बेळगावात जा आणि तिथल्या मराठी मतदाराला विचारा की बाबा या सगळ्याचं श्रेय तू भाजपला का दिलं? आम्ही तर मराठी बाण्यासाठी शिवसेना आणि एकीकरण समिती 40 वर्ष लढत होतो, मग तू भाजपच्या पारड्यात श्रेय का टाकलं? विनायक राऊत जरा जाऊन त्यांना विचारा. तुमच्या आडनाव बंधूंसारखं इथे बसून वाटेल ते बडबड करू नका, कारण त्यांचं ठीक आहे, ते राज्यसभेत जातात, तुम्हाला लोकसभेत निवडून यायचे आणि 2.5 वर्ष आत्ताच संपलेली आहेत, फक्त 2.5 वर्ष उरलेत. तेव्हा श्रेय नारायण राणेंचं की तुमचं मुख्यमंत्र्यांना बोलावणार की नाही? हा विमानतळ महाराष्ट्राच्याच मालकीचा आहे, महाराष्ट्र सरकारच्या मालकीचा आहे. अहो विमान पण सरकारच्या मालकीचं होतं, त्यातून राज्यपालांना उतरवलं म्हणून 12 नियुक्त आमदार अडकून पडलेले आहेत. तेव्हा तोंडाला थोडा आवर घाला. राजकारणात टिकून राहायचं असेल तर भरपूर सांगावं आणि कमी बोलावं, हा राजकारणाचा यशस्वी होण्याचा अलिखित नियम आहे. की खूप काही सांगायचं पण कमीत कमी बोलायचं. हे बाळासाहेबांना जमलं होतं म्हणून ते त्याला म्हणायचे सौ सोनार की एक लोहार की. पण बाळासाहेब गेलेत आणि सगळेच सोनार उठले आणि टकटक करीत रवलेत. मालवणीत एक असाच वाक्प्रचार मी ऐकलेला आहे की सोनार टक 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 एवढीशी हातोडी घेऊन टक 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 करत असतो ना, तर ती मी मालवणी द्याल टक टक टकैन तुकाच ठकैन. तो सोनार म्हणे ते आवाज बारीक त्या ऐरणीवर असा टकटक करून काय सोनं ठोकत असतो, तेव्हा तो समोरच्याला सांगतो ये तू माझ्याकडे गिरायक म्हणून ये, तुलाच गंडवीन. टक 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 छोट्या हातोडीचा आवाज येतो ना, तो ते आमचे वडीलधाऱ्यांनी सांगायचे. तो सोनार सांगता टकटक वाजून सांगता काय ठक ठक ठकैन तुकाच ठकैन. तेव्हा राऊत ठक ठक ठकैन तुकाच ठकैन या चालूचा नाही हो, 2.5 वर्ष रवलीत. मित्रांनो आता इथे थांबतो. तुम्हाला विषय आवडला लाईक करा, शेअर करा, प्रतिपक्षाला अधिकाधिक सबस्क्राईब करा. नमस्कार.